नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपलं स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या प्रॅक्टिस सेट नंबर 42 रेशो अँड प्रपोर्शनचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. रेशो अँड प्रपोर्शन प्रॅक्टिस सेट नंबर 42 युजिंग द प्रॉपर्टी a upon b is equal to a multiplied by k upon b multiplied by k filling the blanks अशा पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन 1 5 upon 7 is equal to dash dash upon 28 is equal to 35 upon dash dash is equal to dash dash upon 3.5. सोल्युशन बघा याचं 5 upon 7 is equal to 28 upon dash dash. 7 ला कितीने मल्टिप्लाय करायच्या नंतर 28 येतील, तेवढ्याच संख्येने 5 ला मल्टिप्लाय करावं लागणार आहे, म्हणजे इतकी संख्या येणार आहे. मग बघा 7 4 जा 28 5 4 जा या पद्धतीने करावं लागेल. 5 4 जा 20 आणि 7 4 जा 28 म्हणजे इथे येणार 20. त्यानंतर 5 upon 7 is equal to 35 आणि खाली ब्लँक दिलेला आहे. 5 ला कितीने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 35 येतील, त्याच नंबरने 7 ला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 7 मल्टिप्लाय बाय 5 आणि 7 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 35 अपॉन 49 म्हणजे इथे येणार 49. पुढचं बघा 5 upon 7 is equal to dash dash upon 3.5. आता बघा 7 च्या निम्मे केले तर 3.5 येतात, म्हणजेच 5 च्या निम्मे करावे लागतील. म्हणजेच काय, ह्या 7 ला 1 upon 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे, तर ह्या 5 ला सुद्धा 1 upon 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 multiplied by 1 upon 2 upon 7 multiplied by 1 upon 2 म्हणजेच याचा आन्सर येणार 2.5 upon 3.5 म्हणजे इथं काय येणार 2.5. समजलं का? त्यातलं पुढचं उदाहरण बघा 9 upon 4 is equal to 4.5 upon dash dash अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता हे 9 चे हाफ केल्याच्या नंतर 4.5 येणार आहे, तर 4 चे पण हाफ करावे लागतील. बघा 9 मल्टिप्लाय बाय 1 upon 2 आणि 4 मल्टिप्लाय बाय 1 upon 2 म्हणजे आन्सर येणार 4.5 upon 2 म्हणजे इथे किती येणार 2. इथं 14 आहे, इथं पण 14 घ्यावे लागतील, म्हणजे 14 च्या निम्मे म्हणजे इथं 7 येणार. इथं 14 हे बघा 7. ठीक आहे ना? त्याच्या पुढचं बघा 9 upon 4 is equal to dash dash upon 42 14 आहे, 4च होत आहे सारखं सारखं.
14 ला कितीने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 42 येणार आहे, 3 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर. बघा 9 मल्टिप्लाय बाय 3 आणि 14 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 27 अपॉन 42. म्हणजे इथं 42 च्या वरती येणार 27. पुढचं बघा 9 अपॉन 14 इज इक्वल टू 3.5 आणि इथं डॅश डॅश दिलेलं आहे. आता हे 14चा हाफ बघितला आपण. 14चा हाफ होतं 7 आणि 7चा हाफ होता 3.5. म्हणजेच काय 1/4 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजेच 9 मल्टिप्लाय बाय 1/4 आणि 14 मल्टिप्लाय बाय 1/4. बघा मग 9चा 1/4 होणार 2.25. 9चा हाफ बघितलेला आहे आपण 4.5 होतं, तर त्याचं क्वार्टर होणार 2.25 आणि 14चं क्वार्टर होणार 3.5. हे तर दिलेलंच आहे. म्हणजे इथे आन्सर येणार 2.25. ओके. क्वेश्चन नंबर 2 बघा. द रेशिओ ऑफ द रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. रेडियसचा सर्कम्फरन्स सोबतचा रेशो काढायचा आहे. मग लेट द रेडियस बी आर. रेडियस आर मानली तर सर्कम्फरन्स काय होतो, circumference is equal to 2 pi r. 2 pi r. आता रेडियसचा सर्कम्फरन्सची रेशो काढायचा आहे. रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स म्हणजे r इज टू 2 पाय r. म्हणजेच काय r अपॉन 2 पाय r. हा r कॅन्सल झाला म्हणजे वरती 1 राहिला. therefore 1 is to 2 पाय. हा झाला रेशो, रेडियसचा सर्कम्फरन्स सोबतचा रेशो. पुढचं बघा. रेशो ऑफ सर्कम्फरन्स टू एरिया विथ रेडियस आर. म्हणजे रेडियस आर घ्यायची आहे आणि सर्कम्फरन्सचा एरियाशी रेशो काढायचा आहे. मग बघा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लिहावा लागेल. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय r आणि एरिया इज इक्वल टू पाय r स्क्वेअर. अशा पद्धतीने मग सर्कम्फरन्स टू एरिया सांगितलेला आहे 2 पाय r इज टू पाय r स्क्वेअर. आता बघा 2 पाय r आणि पाय r स्क्वेअर म्हणजे पाय r मल्टिप्लाय बाय r. हे पाय गेले, हे पाय गेले, हा r गेला, हा r गेला. म्हणजेच वरती काय राहिला 2 आणि खाली राहिला r. म्हणजेच आपला आन्सर आला 2:r. म्हणजे सर्कम्फरन्सचा एरियाशी रेशो काढला तर 2:r अशा पद्धतीने येतो. पुढचं बघा.
The ratio of the diagonal of square to its side if the length of the side is 7 cm. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 7 cm साइड घ्या आणि डायगोनलचा रेशो काढा साइड सोबत. तर बघा त्याचा फॉर्म्युला लिहावा लागेल आधी. डायगोनल ऑफ स्क्वेअर is equal to side root 2. क्लियर आहे का? म्हणजेच काय येणार 7 रूट 2 आणि साइड दिलेली आहे साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. बघा आता डायगोनल ऑफ स्क्वेअरचा साइडशी रेशो काढायचा आहे. मग डायगोनल ऑफ स्क्वेअर आहे 7 रूट 2 is to 7. Therefore 7 रूट 2 अपॉन 7 म्हणजेच काय 7 7 कॅन्सल म्हणजे इथे 1 राहिला म्हणजे रूट 2 is to 1. ये आपला आंसर. बघा काय दिलंय. द लेंथ ऑफ साइड ऑफ अ रेक्टेंगल आर 5 सेंटीमीटर अँड 3.2 सेंटीमीटर. असा रेक्टेंगल दिलेला आहे. ही 5 सेंटीमीटर आहे आणि 3.5 सेंटीमीटर ही लेंथ आहे आणि ही ब्रेड्थ आहे. पेरिमीटर टू एरिया, पेरिमीटरचा एरियाशी रेशो काढायचा आहे. मग बघा पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू पेरिमीटर. रेक्टेंगलचे पेरिमीटर काढायचे असेल तर फॉर्म्युला काय आहे 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ आणि एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ अशा पद्धतीने. मग बघा याला व्हॅल्यू टाकायच्या 2 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 3.5 आणि याची व्हॅल्यू टाकायची 5 मल्टिप्लाय बाय 3.5. यांची ऍडिशन करायची आहे 5 आणि 3 8 8.5 2 मल्टिप्लाय बाय 8.5 आणि पेरिमीटर आली पेरिमीटर आलेली आहे 8 दुने 16 आणि हे अर्धा म्हणजे 17 17 सेंटीमीटर आणि एरिया आलेला आहे 5 5 25 5 5 आले 2 5 3 15 16 17 17.5 सेंटीमीटर. बघा मग पेरिमीटर टू एरिया, पेरिमीटर आलेले आहे 17 सेंटीमीटर इज टू 17.5 सेंटीमीटर. आता हा रेशो आलेला आहे पण हा रेशो पॉइंट मध्ये आहे. आपल्याला पूर्ण नंबर लागेल त्याच्यासाठी आपण दोन्ही साइडला 2 ने मल्टिप्लाय करू. Multiplying both the side by 2
17 multiplied by 2 is to 17.5 multiplied by 2. 17 दुणे 34, 17 दुणे 34 आणि तो अर्धा 35. हे आपला आन्सर आला पूर्ण. 34 is to 35. क्वेश्चन नंबर 3 बघा. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशो. त्याच्यातलं पहिलं √5/3 आणि 3/√7. मल्टिप्लिकेशन करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. √5 multiplied by √7 is equal to 3 multiplied by 3. 7×35, 35, √35 is equal to 9. आता हे रूट मध्ये आहे, 9 ला पण रूट मध्ये घ्यावं लागेल, म्हणजे 9 चा वर्ग करावा लागेल. √35 is equal to 9 square 81, √81. बघा बरोबरीचं चिन्ह घेण्यापेक्षा आपण इथं कॉमा घेऊ, कारण ते बरोबरीत आहे किंवा नाही आपल्याला माहित नाही. मग 35 आणि 81. 35 is smaller than √81. म्हणजेच आपला आन्सर आला √5/3 is smaller than 3/√7. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3√5/5√7 आणि √63 आणि √125. आता रूटच्या बाहेर एक पूर्ण संख्या आहे, तर आपल्याला याचं बाय पार्टिशन करून रूटच्या बाहेर एक संख्या आणावी लागेल. म्हणून बघा 63 चं बाय पार्टिशन जर आपण केलं, 9 multiplied by 7 is equal to √63 is equal to 9 multiplied by 7 म्हणजेच काय, 9 कितीचा स्क्वेअर आहे, 3चा, 3√7 आणि √125 is equal to 25 multiplied by 5 is equal to 25. 5 चा स्क्वेअर आहे म्हणून त्याचं रूट घ्यायचं, 5√5. क्लिअर आहे का? म्हणजे आता बघा 3√5/5√7 आणि 3√7/5√5 अशा पद्धतीने आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. हे इक्वेशन तयार झाल्याच्या नंतर इकडचा 3 कट केला, इकडचा 3 आणि इकडचा 5 आणि इकडचा 5 जर कट केला, म्हणजे दोन्हीकडचं इक्वेशन सारखंच राहणार आहे. √5/√7 आणि √7/√5 दोन्हीकडचं स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग बोथ द साइड, दोन्हीकडचं स्क्वेअर केल्याच्या नंतर बघा काय येतं, 5/7 आणि 7/5. आता आपण लहानपणापासून शिकत आलेले, ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो अपूर्णांक मोठा, ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो अपूर्णांक लहान, म्हणून 7/5 हा अपूर्णांक मोठा ठरतो. म्हणजेच काय, आपला आन्सर काय आला, आन्सर इज इक्वल टू 3√5/5√7
is not greater than root 63 upon root 125. हे तुमचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5 upon 18, 17 upon 121. पटकन क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 5 मल्टिप्लाय बाय 121 आणि 18 मल्टिप्लाय बाय 17. $605 आणि इकडचं आलं 306. म्हणजेच काय 605 इज ग्रेटर दॅन 306. म्हणजेच 5 upon 18 इज ग्रेटर दॅन 17 upon 121. हे आपला आन्सर. रूट 80 अपॉन रूट 48 आणि रूट 45 अपॉन रूट 27 दोघांचं एक्सपांड फॉर्म करायचं आहे. रूट 80 अपॉन रूट 48 म्हणजेच रूट 16 मल्टिप्लाय बाय 5 आणि रूट 16 मल्टिप्लाय बाय 3. 16 कॅन्सल झाले. रूट 5 अपॉन रूट 3. त्याच पद्धतीने दुसरं करायचं आहे. रूट 45 अपॉन रूट 27 इज इक्वल टू रूट 9 मल्टिप्लाय बाय 5 आणि रूट 9 मल्टिप्लाय बाय 3. बघा तर मग 9 कॅन्सल झाले. 5 अपॉन 3. बघा रूट 5 अपॉन 3 इज इक्वल टू रूट 5 अपॉन 3. म्हणजेच रूट 80 अपॉन रूट 48 इज इक्वल टू रूट 45 अपॉन रूट 27. This is your answer.